नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोकणचे नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष। नामदार उदय सामंत यांनी आपल्या आमदार फंडातून 18 ते 29 वयोगटातील युवक आणि युवतींसाठी रत्नागिरी इथं आयोजित केलेल्या लसीकरणाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि गणेश उत्सवाकरता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेनं जादा गाड्या सोडण्याची केली घोषणा। यंदाही चाकरमान्यांचा कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। मैं नारायण तातू राणे ईश्वर की शपथ लेता हूं हे शब्द कोकणवासियांच्या कानावर पडताच भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। मैं नारायण तातू राणे ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच कोकणचे नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे केंद्रात मंत्री होणार हे मागील 15 दिवसांपासून चर्चिलं जात होतं आणि अखेर चर्चा खरी ठरली आणि नारायण राणे यांनी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतली। मैं नारायण तातू राणे ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति को या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि जैसे मंत्री के रूप में अपने कर्तव्य का सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संशोधित या प्रकट नहीं करूँगा। पिताश्री नारायण राणे सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योग खात्याचे केंद्रात मंत्री झाल्याचं समजताच चिरंजीव आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी एकमेकांना पेढा भरवून आनंद साजरा केला। कोकणचे नेते नारायण राणे हे केंद्रात मंत्री झाल्याचं समजताच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी समाधान व्यक्त करत त्यांचं
खास शैलीत अभिनंदन केलं आहे. आणि आता पाहूया नारायण राणे यांनी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जागोजागी पार पडलेल्या आनंदोत्सवाची एक झलक. आरके डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे नारायण राणे यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी आपल्या आमदार फंडातून आणि CSR निधीमधून रत्नागिरी इथं आयोजित केलेल्या 18 ते 29 वयोगटातील लसीकरणाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनानं लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नामदार उदय सामंत यांच्या सहकार्यानं शिवसेना आणि युवा सेनेनं आयोजित केलेल्या लसीकरण केंद्रावर युवक आणि युवतींची गर्दी दिसून आली आणि सर्वांनी नामदार उदय सामंत यांचे आभार मानले. रत्नागिरी शहरातील 4 ठिकाणी लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत, नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी आरोग्य आणि बांधकाम सभापती बाबू महाप यांनी भेटी देऊन डॉक्टर्स आणि परिचारिकांचा सत्कार करून आपलं मनोगत व्यक्त केलं. शिवसेनेच्या वतीनं मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी 18 ते 29 वर्षाच्या तरुणांना आणि तरुणींना लस देण्याची मोहीम ही रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये आजपासून खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सुरू होते. मला असं वाटतं की 18 ते 29 वयोगटातल्या देखील तरुण आणि तरुणींना ही लस देणं गरजेचं होतं आणि केंद्र सरकारकडून येणारी लस दर आठवड्याला ही फार अत्यल्प असल्यामुळं CSRमधनं शिवसेनेनं हा पुढाकार घेतला आणि जवळजवळ 25,000 तरुण आणि तरुणींना आम्ही लस देणार आहोत पुढच्या 3-4 दिवसात. 3 दिवसात 18 ते 29 वयोगटातील सुमारे 5 ते 6 हजार तरुण आणि तरुणींनी लसीकरणाचा लाभ घेतला असल्याचं संयोजकांतर्फे सांगण्यात आलं. गणपती उत्सवाकरता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेनं 6 जादा रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान 6 जादा रेल्वे गाड्या 72 फेऱ्या पूर्ण करणार असल्यानं त्या सर्व गाड्यांसाठी 8 जुलैपासून आगाऊ आरक्षण सुरू करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे शेकडो चाकरमानी कोकणात मोठ्या प्रमाणात आले नव्हते. त्यामुळे यंदा तरी गणेशोत्सवासाठी कोकणात यायला मिळेल असं वाटत असतानाच अद्याप तरी कोरोनाचा धोका टळला नसल्यानं यंदाही गणेशोत्सव साधेपणानं साजरा करावा लागणार आहे. गणेशोत्सव, शिमगा आणि उन्हाळी सुट्टीकरता एसटी, कोकण रेल्वे आणि खाजगी गाड्यांनी दरवर्षी लाखो चाकरमानी आणि गणेश भक्त आपापल्या गावात येत असतात. परंतु मागील वर्षापासून मात्र कोरोनामुळे गावी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानं एसटी आणि कोकण रेल्वेला फार मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. दरवर्षी एसटी आणि कोकण रेल्वे गणेशोत्सवामध्ये शेकडो जादा गाड्या सोडत असतं. परंतु यंदा मात्र एसटी आणि कोकण रेल्वेनं मोजक्याच जादा गाड्या सोडण्याचं जाहीर केलं असलं तरी यंदाही चाकरमान्यांचं गावी येण्याचं प्रमाण कमीच असेल असं बोललं जात आहे. त्यामुळे एसटी आणि रेल्वेनं जाहीर केलेल्या जादा गाड्यांना किती प्रतिसाद मिळेल हे येणारा काळच ठरवेल. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकणचे नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष. नामदार उदय सामंत यांनी आपल्या आमदार फंडातून 18 ते 29 वयोगटातील युवक आणि युवतींसाठी रत्नागिरी इथं आयोजित केलेल्या लसीकरणाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि गणेश उत्सवाकरता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेनं जादा गाड्या सोडण्याची केली घोषणा. यंदाही चाकरमान्यांचा कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.